guys, welcome back to our channel. So ॲक्च्युली हा इंट्रो मी 2-3 दिवसानंतर शूट करते आहे कारण व्हॅलेंटाईन डे स्पेशल हा ब्लॉग असणार आहे. आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी असं झालं की काही प्लॅन नव्हतं आमचं ब्लॉग स्टार्ट करायचं वगैरे, कारण व्हॅलेंटाईन डे दिवशी लक्षातच नव्हतं की आज 14 फेब आहे, व्हॅलेंटाईन्स डे आहे. बाकीच्यांच्या पोस्ट बघितल्यानंतर लक्षात आलं अरे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, काहीतरी स्पेशल केलं पाहिजे. त्यामुळे ते एकदम फ्लोमध्ये रॅन्डमली होऊन गेलं, कारण आमच्या दोघांची पण तब्येत बरी नव्हती. प्रतीक तर खूप आजारी होता, त्यामुळं असं प्लॅन नव्हतं. पण त्याच्यामुळे इंट्रो शूट करायचं राहून गेला. त्यामुळे मी आत्ता 2-3 दिवसानंतर इंट्रो शूट करते आणि तो त्याच्यामध्ये अटॅच होईल. सो बघा आमचा व्हॅलेंटाईन डेचा व्लॉग कसा झाला आहे, तो आवडतो की नाही तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. दॅट्स इट. सो चलो लेट्स गो. त्यानंतर आम्ही थोडं बाहेर आलो, थोडं बोर झालेलं आणि क्रेविंगसुद्धा होत होती, त्यामुळे आम्ही आलेलो चाट खायला. सो आम्ही इथे मागवलं आहे शेवपुरी आणि भेळ. सो शेवपुरी आणि भेळ एन्जॉय केली. आणि हा बघा आमचा आजारी माणूस आता हसतोय. आणि चाट एन्जॉय केला. आणि मी नंतर प्रतीकला सोडलं घरी. मी त्याला म्हटलं मला थोडंसं काम आहे, कारण मला कस्टमायझेशन प्लॅन करायचं होतं. म्हणून मग मी चॉकलेट शॉपमध्ये गेले. चॉकलेट्स त्याचं फेवरेट चॉकलेट बॉर्नविल, तो ते घेतलं, फ्लावर्स घेतले, टेडी घेतले. आणि इकडे मी बुके शॉपमध्ये गेलेले. मला कस्टमाइज बुके रेडी करायचं होता. मी त्यांना पिंट्रेस्टवरचा फोटो दाखवला त्या दादांना आणि त्यांना म्हटलं की मला असा सेम बुके करायचा आहे. सो त्या दादांनी पण खूप मस्त, काही न बोलता, म्हणजे त्यांच्याकडे खूप गर्दी होती व्हॅलेंटाईन्स डेमुळे, तरी पण त्यांनी मला तो करून दिला. आणि खरंच खूप मस्त टर्नआउट झाला आहे तो. त्यांनीसुद्धा फर्स्ट टाईम केलेला, तुम्हाला दिसेलच. त्या काकांनीसुद्धा फोटो काढून घेतला. खरं तर मला असा बुके खूप दिवसांपासून घ्यायचा होता त्याला. सो फायनली झाला आहे. आणि माझं मोटिव्ह हे होतं की मी त्याला चॉकलेट डे, टेडी डे, रोज डे वगैरे असं काही आम्ही सेलिब्रेट नाही केलं ह्यावेळेस. आणि त्यामुळे मी सगळं एकाच बुकेमध्ये येईल म्हणून त्या थॉटमध्ये मी चॉकलेट्स, टेडी आणि फ्लावर्स सगळं एकत्र मिक्स करून एकच त्याला बुके दिला. आणि तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर टर्नआउट झाला आहे तो. आणि त्या दादांनासुद्धा खूप आवडला, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी फोटो पण क्लिक करून घेतला आहे. थँक्यू दादा, छान झाला, मस्त झाला. सो हा बुके मी रेडी करून घेतला आहे जे सातारमध्ये राहतात त्यांच्यासाठी. पोवई नाक्यावरती एक शॉप आहे बुकेचं, तर तुम्हाला दिसत असेल सर्कलच्या शेजारीच. तर त्या दादांनी मला तो बनवून दिला आहे. तर कुणाला हवा असेल तर तो कस्टमाइज तिथून करू शकता, कारण मस्त बनवलेला त्यांनी. हॅलो. सो मी आत्ता घरी आली आहे आणि मी खाली पार्किंगमध्येच थांबली आहे. तर तो बुके जो बनवून आणलेला तो मी आत्ता गाडीमध्येच ठेवते आहे, कारण मला प्रतीकला सरप्राईज द्यायचं आहे. सो बघूयात त्याचे रिॲक्शन्स काय आहेत. हॅलो गाईज. सो आमचं ऑफिस वगैरे झालं, मी लॉग आउट केलं आणि आम्ही आता निघालो आहे बाहेर. मला माहिती नाही आहे कुठं निघालो आहे. प्रतीक बोलला चल आवर आपण जरा बाहेर फिरून येऊयात, तर त्याने मला सांगितलं नाही आहे. सो कुठे निघालो आपण? चालू आहे जरासं फेरफटका मारायला. फेरफटका मारायला एवढं आवरून सांग ना. अरे असंच फिरायला फिरून येऊया म्हटलं. रात्रीचं फिरायला सुट्टी वीकेंड आला म्हणून जरा कंटाळा आला म्हणून चल जरा बाहेर पडूया. अच्छा, खरं का? ठीक आहे, बघूयात आता हा कुठे नेतोय फिरायला. रात्रीचं काय दिसणार आहे काय माहिती. सो हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहे बाहेर. कुठं आलो आहे आता आपण? अमराईला आणलंय ह्याने मला. सातारमध्ये अमराई हॉटेल आहे. मला टिश्यू दे ग त्यातला. शेवडा झालाय प्रतीक आज. म्हटलं असं का कागद लागतं. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. बुके मस्त आहे, क्यूट. ओके.
त्यासाठी तू टिश्यू मागितलं होय. पण खरंच ह्याला सर्दी झाली खूप, आम्ही दवाखान्यात जाऊन आलो. मला वाटलं खरंच टिश्यू मागितलं. छान होतं सरप्राईज. थँक्यू. थँक्यू. ती छान दिसते. काही तिथं खूप छान डेकोरेशन केले आणि म्युझिक, लाईव्ह म्युझिक पण आहे आज. उलट आहे आमच्यात, उलट. चूके मेरे मन को किया तूने क्या इशारा. कसलं क्यूट दिसत. ओके बाय बाय गाईज. आता बाय नाही, अजून आहे. वेट. सो आमचं जेवण आता झालेलं आहे आणि प्रतीकला जे सरप्राईज आणलेलं, बघूया त्याचे रिॲक्शन. मला खरं तर असा बुके खूप दिवसांपासून द्यायचा होता, पण फायनली आज तो फक्त लागला. बघूया. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. काय गुड्डे एवढा मोठा काय गुड्डे. थँक्यू सो मच. कसा आहे? खूप काय एवढं मोठं मी बनवून घेतलाय. बॉर्नव्हिल आवडतं ना तुला? थँक्यू सो मच गर्ल. का मी दिला असेल सांग. हे का दिला? सगळं ह्याच्यात कव्हर झालंय. चॉकलेट डे, रोज डे, टेडी डे, खरंच खूप भारी झाला. आणि व्हॅलेंटाईन्स डे. हो, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. हाऊ इज इट? खूप भारी, खूप भारी. अरे सॉन्ग कॉपीराइट येईल. म्यूट कुठे? खूपच बाप, केवढं मोठं केलंय. आणि हे गुड्डे येडीचे असं माहिती का तू? का खूप मोठं घेतलं असं. असंच ना, पण छान वाटतंय ना. मला खूप दिवसांपासून मला असा बुके करायचा होता माहितीये का. तो फायनली झाला. आणि मला रोज नाही, अजून फ्लॉवर्स पाहिजे होते, पण म्हटलं व्हॅलेंटाईन्स डे आणि रोजचा मान. सॉरी. काय सॉरी? मी तुला एकच आणलं फुल. येणार का रे तू? एक फुल असो 10 फुल असो, त्याचा काय संबंध आहे का? फुल देण्याची मतलब आहे. नाही खरंच खूप छान होतं. पागल. असं ठेव समोर. असंच ठेव. ओ हो हो हो, पडेल पडेल.
थांब ना आपण पतो बुकेवर आय लव्ह यू लिहिले. येस, आय लव्ह यू टू. थँक्यू सो मच. थँक्स टू यू ॲज वेल. मस्त प्लॅन केलेला, मला आवडलं. डिनर एज. थँक्स. यू मोस्ट वेलकम गर्ल. कशी होती व्हॅलेंटाईन डिनर डेट? सो सरप्राइजिंग एंड ऑसम. नाही, मेरे को चॉकलेट पान होणार. ठीक आहे ना, छान होतं ना मागच्या वेळेस घेतलेलं, आठवलं का? काय? हो हो, चॉकलेट पान आपण गाडी चालवायला जातो तेव्हा ना. काय म्हटलंस? मी तुला काहीतरी बनवतो माझ्या हाताने स्पेशल. मटन मालवणी किंवा मटन बिर्याणी. बोललायस? बोललोय ना, करून दाखवतो. छान. ठीक आहे, पण छान होता ओव्हरऑल डे. मस्त सेलिब्रेट झाला आमचा. अजिबात काहीही प्लॅन नव्हतं आणि आमचं दिवसभर ऑफिसच काम चाललेलं. काहीच असं नव्हतंच की आम्ही करणार आहे किंवा जाणार आहे बाहेर. पण नेहमी आमचं ऑन द स्पॉटच ठरतं आहे की नाही रे. मग ऑफिस सुटल्यानंतर आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो. प्रत्येक खूप आजारी पडलेला कालपासूनच, पण आता वाटत नाहीये तो आजारी आहे. मटन खाल्लं ना लगेच असं करायला लागला का तू? त्या डॉक्टरकडे जाऊन आलं, बरं झालं. डॉक्टरांच्या गोळ्या चढवत होता. एवढ्या अशा गोळ्या दिल्या मुठभर. काय त्याला काय वाटलं काय माहिती, आलाय आपलं गिराईक घ्या. 3 पॅकेट्स एवढे का गोळ्या दिल्या? सेम गोळ्या दिल्या. सर्दी तापाच्या परत तिकडे जाऊन त्याच गोळ्या. अँटीबायोटिक होते ते. पानचं बंद झालं काय चालू? असतं का चालू? बंद. चॉकलेट पान हे वेगळं येतं थोडस. असं असतं ना छोटं वालं. ओके गाईस, चला आता आपण चाललोय कुठं? घरी. माघारी. किती वाजलेत आता? 12 वाजलेत रात्रीचे. लेट झालं पहिल्यांदा आम्हाला. एवढं लेट ऑलरेडी आलोय आम्ही आमच्या घरापाशी. चला कर बाय. सो आता आम्ही आलो आहोत डिनर करून घरी. सो आजचा दिवस खूप छान गेला, मस्त होता. अनएक्सपेक्टेड असं झालंय, कारण की आम्ही काही केलं नव्हतं. डोक्यात सुद्धा नव्हतं की व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा आहे. म्हणजे लक्षात पण नव्हतं माझ्या तर आज 14th फेब असं व्हॅलेंटाईन डे वगैरे. पण ठीक आहे, छान झाला. तुला कसं वाटलं? खूप भारी, खूप मेमोरेबल डे गेला आज. लग्नानंतर पहिला व्हॅलेंटाईन, फर्स्ट व्हॅलेंटाईन. येस, छान होता ओव्हरऑल. खूप छान वाटलं. आता 12 वाजून गेलं ऑलमोस्ट. हो, आम्हाला पहिल्यांदा एवढा लेट झाला आई घर एकट्यात. ठीक आहे, चलो. तुम्हाला बाय गाईज. आमचा ब्लॉग आवडला की नाही तो नक्की कमेंट करून सांगा, आणि अजून काय काय बघायला आवडेल तेही सांगा. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बाय बाय. सो मी आता मम्मीला फुल देतोय व्हॅलेंटाईन डे निमित्त. सुप्रिया बसली बाहेर. हे आहे फुल. हे धर मम्मा, हॅपी व्हॅलेंटाईन डे. मला कसं वाटतंय? छान. हा चॉकलेट. आईला वाटतं फोटो काढतोय तुझ्याच थांबले.